कसे परफेक्ट होतो ना आम्ही. बघा माझी वाईफ किती प्रेमाने माझ्यासाठी. एक्सक्यूज मी, कुड यू गेट अ ब्लँकेट फॉर माय हस्बंड प्लीज? Yes. थँक यू. कारण तिला माहितीये की मला थंडी वाजते. हाऊ स्वीट. तिलाच काय, मलाही बघा. ये ना. आम्हाला बघून कोणी विचार तरी करेल का की गेल्याच महिन्यात आमची सिच्युएशन कम्प्लिटली ऑपोजिट होती. फक्त 1 आठवडा होतोय आमच्या लग्नाला, पण बघून असं वाटेल की 50th अॅनिव्हर्सरी झाली आमची. आम्ही नवरा बायको सारखे वागतच नव्हतो, रूममेट सारखे एकत्र राहत होतो. फक्त काही प्रॉब्लेम आहे का? पण प्रॉब्लेम आमच्यात नव्हता, माझ्यात होता. आणि याचं कारण होता, चला एक मच्छर. मी 4th स्टँडर्डमध्ये असताना मला एक डास चावला. रादर चावली. कारण माणसांसारखंच डासांमध्ये सुद्धा जे रक्त पितात ते फिमेल असतात. आणि हॉस्पिटलमध्ये त्या मलेरियाच्या डासाहूनही एक भयानक किडा चावला, प्यार का किडा. हॉस्पिटलमध्ये गेला नाही, पण बाहेर आला कम्प्लीट शाहरुख खान बनून. प्रत्येक राहुलला त्याची अंजली, राजला त्याची सिमरन आणि दिलवालेला त्याची दुल्हनिया मिळते. तसंच एक दिवस मलाही माझी काजोल सापडली. प्रियांका. मुलं जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडतात ना, आवडणाऱ्या मुलीशी बोलणं तर सोडाच, पण तिच्याकडे बघायला सुद्धा भीती वाटते. पण माझा तो प्रॉब्लेम कधीच नव्हता. रोमॅन्स तर माझ्या रक्तात भिनला होता. रोमॅन्टिक फिल्म्समध्ये घडणाऱ्या गोष्टींची एक लिस्टच बनवली होती मी. माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी अशाच घडणार याची मला खात्री होती. पण रोमिओ जुलिएट, हीर रांझा किंवा फनामधल्या आमिर खान आणि काजोल सारखाच आमच्याही ह्या लव्ह स्टोरीचा शेवट ट्रॅजेडीमध्येच झाला. माझ्या डोक्यात जी मुघले आझमच्या लेवलची फिल्म चालली होती ना, त्याचा शेवट एखाद्या म्युच्युअल फंडच्या जाहिरातीच्या एंडला येणाऱ्या वॉर्निंग सारखा झाला. फास्ट अँड कन्फ्युजिंग. प्रियांकाने अचानक शाळेत येणंच बंद केलं. मग कळलं की ती तिच्या डॅड बरोबर शहर सोडून गेली. आणि अशा पद्धतीने माझ्या या लव्ह प्रकरणामधला डेब्यू झाला. व्हायचं होतं शाहरुख खान, पण झालो उपेन पटेल. फ्लॉप वर फ्लॉप, फ्लॉप वर फ्लॉप. आणि माझ्या क्लिशेसची लिस्ट ती नुसतीच वाढत राहिली. हॅशटॅग अधुरी कहाणी. मी मोठा झालो, पण पुन्हा तसा कधी प्रेमात पडलो नाही. आणि माझा पहिला प्यार ती तर 7 समुंदर पार होती. आता मला DDLJ पेक्षा देवदास मधला शाहरुख जास्ती जवळचा वाटायला लागला. पण इंडियामध्ये तुमची लव्ह स्टोरी तुम्ही नाही, तुमचे घरचे लिहितात. एक मिनिट. तुम्ही किती वेळ असं अंधारात बसून होतात? हाँ पुलिस साहब, हीरे मैंने चुराए हैं. आहो. हे बघ, तुझ्या अख्ख्या फ्रेंड सर्कल मध्ये तू एकटा राहिलायस आता. ओ काका थांबा 1 मिनिट. भाई हे बघ, एक मॅट्रिमोनियल साईट. आय न्यू इट. बस यार, आय एम गोइंग. अरे सुधन, काव्या, तुम्ही सांगा ना त्याला, तुमचंच ऐकतो तो. हा सुधन, एक माझा सगळ्यात जुना मित्र. आम्ही पहिलीमध्ये असताना ह्याने माझा दात तोडला होता आणि तेव्हापासून आम्ही अगदी इनसेपरेबल होतो. मुलं कुठल्याही गोष्टीवर बॉन्ड होता तो. आणि ही त्याची बायको काव्या, ही माझी कॉलेज मधली मैत्रीण. हे दोघं माझ्यामुळे भेटले आणि माझ्याचमुळे ह्यांचं जमलं सुद्धा. माझ्या आयुष्यात काय चालू आहे हे एक वेळ माझ्या घरी माहिती नसतं, पण सुधन काव्याला नक्की माहिती असतं. सी ऑनर, आपण जेव्हा लहान होतो ना, हे बघा, तुझ्या ह्या ज्या अनरिअलिस्टिक आयडियाज आहेत ना, त्या फिल्म्स मध्ये ठीक आहे, बट इट्स नॉट लव्ह. हे काय मुलीवर गिटार वाजवणं बात ना. आता तू आधी तोंडातला घास संपव. 1 मिनिट, मला कळलंय. हा ना लग्न करायला घाबरतोय. आपण यांच्यासारखे उठ सूट याच्या समोर भांडलो नसतो ना, अरे माझा लग्न करून मुलं झाली असतो याला. प्लीज ड्रामा नकोय. हे बघा, आय डोंट नो व्हॉट मॅरेज इज. तुझं झालं असेल ना, तर हे सगळं ही आत नाही. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट मॅरेज इज ऑल अबाउट. तू त्याला डिस्ट्रॅक्ट करू नकोस. हा नाही, 1 मिनिट. मला आता उठता येत नाहीये म्हणून याला सांगितलं ना मावशी. मलाही गरगरतंय हो. हा बिस्किट चालेल. बघितलं. अँड यू नो व्हॉट, मला क्लॅरिटी चाली.
मी जे ड्रीम चेस करत होतो फिल्म्स मधलं लव्ह फॅन्टसी सारखं त्यापेक्षा रिअल लव्ह कम्फर्टिंग मॅच्युअर आणि प्रॅक्टिकल जे माझ्या समोर चाललं होतं मला हे हवं होतं आणि मग काय मोठा श्वास घेतला आणि असे 3 शब्द बोललो जे भारतात आय लव्ह यू पेक्षा जास्त इफेक्टिव्हली लग्न जमवतात स्थळं बघायला लागली कुठली साईट आहे ही बाई मराठी matrimony.com याच्यावरती तुमचे प्रोफेशन्स आवडीनिवडीवर सगळं टाकायचं आणि मग ना ते तुमचे पर्सेंटेज मॅच करतात कोणावर तरी. आम्ही मागच्या महिन्यात तुझं प्रोफाईल अपडेट केलेलं आहे. आणि मी नाही म्हणालो असतो तर तुझे हातपाय बांधून तुला मंडपात उभं केलं असतं सिम्पल. कळलं अनय गंमत म्हणून आम्ही आमचं पण मॅच करून बघितलं. बाई 86%. मग माझ्यासाठी झालं का कोणी मॅच हा हे बघ जनरली काय असतं की 75%च्या वर जर मॅच झालं तर ते चांगलं समजतं. सो तुझ्याकरता एक कॅन्डिडेट आहे. 96%. 96%. बघू बघू कोण आहे किती फुटेज घेतलं त्या अनय पंडितने मला तर टेन्शनच आलं होतं. बाय द वे आय एम सई. मी एक आर्किटेक्ट आहे. पुण्यातल्या एका कंपनीत जॉब करते. साईड बाय साईड एका थेसिसवर काम पण चाललंय. मला आयुष्य सॉर्टेड आवडतं. अभ्यासात हुशार होते म्हणून कधी प्रेम बेम करायला वेळच मिळाला नाही. 2 वर्ष झाली जॉबला आणि मग बाबाने विचारलं आता पुढे काय म्हणून लग्नाला हो म्हटलं. 3-4 स्थळं एकदमच आली पण अनय पहिल्यांदाच पाहता आवडला. आधी थोडी भीतीच वाटली होती पण 96% मॅच म्हटल्यावर अरे वा छान छान छान. हा PhD. काय विषय काय? medieval Gothic influences of modern architecture. वा वा छान छान. नाही काही कळलं नाही आम्हाला. Well, it's a systematic study of all Gothic styles of modern architectural designs, you know. आपले फ्लाइंग बटरेस आणि गार्गोइल्स वगैरे म्हणजे रोमनिक्स आर्किटेक्चरल स्टाईल मधनं निर्माण झाले. ऍक्च्युली ही टर्म जॉर्जिया वसावेने इंट्रोड्यूस केली होती 15th सेंचुरी मध्ये. You can see the traces of unnatural creatures and And you don't stop. ऐतिहासिक आय मीन जुन्या शिल्पकलेबद्दल. हा अरे वा छान छान. त्याला स्कोप आहे हल्ली. हा बहुतेक. मी काय म्हणतो या दोघांना वरतीच जाऊ द्या ना. डोंट लेट अस बॉदर यू. आलोच. अगदी सेन्सिबल बोललात. हुजूर बघा ना. तुम्ही सुद्धा हुजूर पागा लिहिलेलं असतं नाही. प्लीज सो यू लाईक फिल्म्स? टोटली या सगळ्या माझ्या फेवरेट फिल्म्स आहेत. युअर फेवरेट? आय रिअली डोंट वॉच फिल्म्स. लास्ट फिल्म कुठली पाहिली होतीस तू म्हणजे असं थिएटरमध्ये जाऊन? बाहुबली ऐ शपथ. बाहुबली 2? सेकंड पार्ट पण आहे. अगं राजकुमारी नादवे मणिर्बंधम बहिर्मुखम. मणिर्बंधम बहिर्मुखम. नो. फिल्म्स आणि स्पेसिफिकली त्या टिपिकल मुली बघतात ना त्या रोमॅन्टिक फिल्म्स तशा फिल्म्स अनयच्या जीव की प्राण होत्या आणि ज्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि हिस्ट्री कल्चर आर्ट्स बेसिकली रॉमकॉम सोडून बाकी कशात त्याला इंटरेस्ट नव्हता. हे काय पलट 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 कॅन्डल लाईट डिनर लिपसिंग टू अ सॉन्ग. ऍक्च्युली ना लहानपणी ना मी जरा फिल्म्स बद्दल ऑब्सेस्ड होतो. लहानपणी आय मीन लहानपणी जरा जास्तीच ऑब्सेस्ड होतो. आणि मग तेव्हा मी माझी लिस्टच बनवली होती रोमॅन्टिक फिल्म्स मधले 100 क्लिशेस जे मला माझ्या लव्ह स्टोरीज मध्ये वापरता येतील. पावसात प्रपोज करणं, लाईव्ह म्युझिशियन सकट प्रपोज करणं. 96% कम्पॅटेबिलिटी म्हणे. पण शेवटच्या 4% मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी येतील हे कोणाला माहिती होतं. आणि हे काय भांडणं. ओह
ते नाही का रॉमकॉम्स मध्ये होतं क्लायमॅक्सच्या जस्ट आधी, म्हणजे असं वाटतं की आता सगळं तुटणार आणि मग हिरो काहीतरी भारी करून जातो. पण ह्याच्यात कुठे अरेंज मॅरेज करणं असं दिसत नाहीये. क्या करे सेनोरिटा, जिंदगी फिल्म नहीं है, बट इसमें भी हम खुशी ढूंढ सकते हैं. #दर्द, #ट्रूथ. आणि हे काय, रन अक्रॉस द एअरपोर्ट. Don't you know, all the best love stories end on airports. अँड या तिच्या 100 क्लिशेसच्या लिस्टमध्ये अजून एक भारतीय क्लिशे ऍड झाला. अरेंज मॅरेजसाठी भेटून प्रेमात पडणं. एका फुल्ली रोमॅन्टिक माणसाचे काही अनएक्सपेक्टेड फायदे पण असतात. रोज माझ्यासाठी फुलं आणायचं, शॉपिंगला घेऊन जायचा, नवीन नवीन फिल्म्स दाखवायचा आणि शेरो शायरी तर रोजचीच असायची. आय हॅव टू अग्री. मला त्याचे ते क्लिशेस आवडायला लागले होते. मला कळलं होतं की ते नुसते जेस्चर्स नव्हते, ही ऍक्च्युली बिलीव्ड इन देम. आणि मला तेच आवडलं. होतो की आम्ही 96% कम्पॅटेबल. आणि त्या उरलेल्या 4%नी असं का बिघडणार होतं. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. सगळी तयारी सुरू झाली आणि आमच्या आधी आमचे आई बाबाच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर झाले. मला रजिस्टर लग्नच करायचं होतं, पण त्याला लॅविश वेडिंग हवं. मग काय, लग्न रजिस्टरच केलं, पण एका मोठ्या सोहळ्यात. आणि झालो आम्ही नवरा बायको. लग्न धूम धडाक्यात झालं आणि अनयचं वागणंच बदललं. सकाळी अरे अरे म्हणेपर्यंत जायचा, ते थेट रात्रीच परत यायचं. मला खरंच कळलं नाही, जगातला सगळ्यात रोमॅन्टिक माणूस असा अचानक मला अवॉइड का करायला लागला होता. म्हणजे आय नो, लग्नानंतर माणसं बदलतात, पण लगेच दुसऱ्याच दिवसापासून. मी खरंच एवढी बोर होते का. काय मग सई, काय काय घडतंय. माहितीये तुमचं प्रायव्हेट आहे, पण 2 दिवस झालेत आता लग्नाला. आई प्लीज, त्याला वेळ नसतो आणि तो मला भेटतही नाही. हे काय भेटत नाही म्हणजे काय. काय तुम्ही हनीमूनला जाऊन या ग, सगळं नीट होईल. काही प्रॉब्लेम आहे का. आता मीच सांगायचं की प्रॉब्लेम आहे. तुम्ही हे सारखं सारखं करणं थांबवाल का प्लीज. हनीमूनला कुठे जाणार आहात. नाही, आम्ही मदत करतो ना. सगळी पॅकेजेस तोंडपाठ झालेली आहेत आमची. सगळी कामं वेळच्या वेळी झालेली चांगली असतात. वेळच्या वेळी काका, चाइल्ड प्लॅनिंग ही आता आमची प्रायोरिटी नाही. अरे चाइल्ड प्लॅनिंग नाही रे, जस्ट आपलं जनरल फिरून या. देशाबाहेर जायचं नसेल तर उटीला जा. आम्ही दोघंही तिथेच गेलो होतो. तिथल्या लॉज वाल्याचा नंबर असेल माझ्याकडे, बघूया. हा, तुला हवा असेल ना तर आम्ही ज्या रूम मध्ये राहिलो होतो ना तीच मिळवून देतो. हा? बाबा, दॅट्स डिस्गस्टिंग. हे बघ, बेसिकली आमच्या चौघांचं ठरलंय ग्रुप ट्रिपनी बालीला जायचं. तुमचं ठरत नसेल तर आमच्या बरोबर चला. हा, चला चला. चला चला. आम्ही आमचं ठरवू. आणि निघालो आम्ही हनीमूनला. I told you ना, all the best love stories end on airports. हो, ह्याच एअरपोर्ट वरती लव्ह ऍक्च्युअलीचा क्लायमॅक्स शूट केला होता. इवन कैसा ब्लांका. आधी बॅगा शोधूया का. हे सेनोरिटा, बड़े बड़े देशों में ऐसे छोटे छोटे बैग्स हम लाते हैं. तू इथे थांब, मी बॅग्स घेऊन येतो. ओके. अँड जस्ट लाईक दॅट, ती माझ्या समोर उभी होती. प्रियांका. माझ्या हार्टबीट्स थांबल्या.
ती फारशी काय बदलली नव्हती. इनफॅक्ट जास्ती सुंदर दिसत होती. का ना असं? It's a small world after all. It's a small world. Priyanka. Hi. हाय, डू वी नो इच अदर? नाही. सेम स्कूल. गॅदरिंग. तू तो पिंक फ्रॉक घातला होतास आणि ती स्वप्नजा तिने तर ओखारी केली होती. मी टोमॅटो झालो होतो. आठवलं ना? इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. अजय. अनय. हाय. हाय. हाय हाय. हाऊ हॅव यू बीन? I've been fine. Cool, very cool. What are you doing here? हॉलिडे? Oh, Thomas Cook. Of course. आवडलं मला. मलाही. सेम पिंच. Oh, no. No. अहो, आपली ट्रॉली कुठे गेली? कुठे गेली? No. Yes, I mean, travel. Travel म्हटलं की Thomas Cook. Excuse me. Hey, hi Ben. Yeah. See you in a bit. Okay, darling. Bye, Ben. Ben? Sorry, मला निघावं लागणार आहे. आपण भेटूच टूरवर. या. बाय. Ben? Ben? अनय, अनय, कोणाला काय करतोस? नाही. एवढा मोठा बॉलिवूडचा डायलॉग मारलास आणि मला इथे बसवलंस आणि आता सगळं लगेज घेऊन मीच आले. कुठे होतास तू? शुकरला गेलो होतो. माझ्या तोंडून ज्या क्षणी इतकं नॅचरली खोटं बाहेर पडलं त्या क्षणी आय न्यू आय वॉज इन डीप शिट मॅन. Right at the heart of London. मस्त आहे. Hello, ma'am. Good afternoon. I have a reservation on my name, Mr. Anay. Do you have a booking reference? Oh yeah, just a minute. अहो बाबा, काय गोंधळ चाललाय हा? हॅलो, आम्ही चौघं बसून इंडिया पाकिस्तानची मॅच बघतोय. बाबा, हा व्हिडिओ कॉल आहे. फोन थोडा लांब पकडा. हो. आता दिसतंय का? हो, दिसतायत. तुमच्या नाकातले केस. फोन अजून थोडा लांब पकडा. आणि जरा हळू बोला. स्पीकर वर आहे फोन. बाय अनय. सुधन. ए काव्या, अनयचा फोन आहे. सुधन. हाक मारलीस का रे? अनयचा फोन आहे. सुधन. काय म्हणतोय काय? विचारतो थांबा. सुधन. हा अनय, पोहोचलास का हनीमून डेस्टिनेशनला? हे तू माझं ऐक रे. लंडन एअरपोर्टला प्रियांका भेटली. हॅलो सुधन. हॅलो. काव्या कॉन्फरन्स वर आहे, लवकर. ऐकतोस ना माझं? अनय, प्रियंका. अरे काय प्रियांका. फोन करतोय. काय झालं? हॅलो? काय झालं मला ही नीट लंडन एअरपोर्टला प्रियांका भेटली. अनय? अनय, नो. अरे नो. एक मिनिट. अनय, प्रियांका म्हणजे तुझीवाली प्रियांका? हो. गॅदरिंग वाली? अगं हो ना, तीच. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल वाली ती? अगं हो. अनय, नो. हे बघ अनय, खरं सांगतो, मला सई खूप आवडते. त्यामुळे नाही, तसं नाही. म्हणजे आम्हाला दोघांना तुझ्यासाठी सई खूप आवडते असं म्हणायचं होतं मला. सो प्लीज डोंट बी स्टुपिड. अरे मलाही सई खूप आवडते रे. मला स्क्रू अप नाही करायचं. पण तू मला सांग, ती आता जगात कुठेही असू शकली असती, पण ह्याच वेळेस लंडनच्या एअरपोर्टवर. इट्स अ साइन. मग घेऊन गेलीस ना, तिथे फक्त पेपर असतो.
आई अगं तुझे काही वेगळेच इश्यू असतात ना. इश्यूज असणारच. आई आहे ती. मग काय सई, काय प्रोग्रेस? आम्ही तुला फोन करत राहणार तुझी आणि आणायची प्रोग्रेस विचारायला. काही घडलंय का? बरोबर आहे तुझं, पण आपला हा चॅप्टर प्रियंका चॅप्टर बंद करणार असं वाटतंय का तुला? अरे ऑफकोर्स करेन. काव्या इज बँग ऑन आणि तसंही तिला कोणीतरी बेन नावाचा बॉयफ्रेंड किंवा हस्बंड आहे. सो गाईज आय डोंट थिंक आय वुड गो अहेड अँड मग काय? एक मिनिट, नसता तर काय केलं असतं रे तू? हा तू त्याला नकोचे आयडिया देऊ नकोस अगं, बाबा. नाही तसं नाही. बर अनय, मला खरं खरं सांग, तू सई सोबत खुश आहेस का नाही आहेस? नो नाही? आय मीन हो आय वॉन्ट टू बी हॅपी विथ What? साई, पण जोपर्यंत हा प्रियांका चॅप्टर क्लोज होत नाही ना तोपर्यंत ओके. लो गाईज, मी अजून सईला कसं सांगू यार, मी आणि ती अजून वी हॅवंट यू नो व्हॉट आय मीन. शी प्लीज, आम्हाला हे माहित असायची काही गरज एक्झॅक्टली. त्यामुळे तू फोन नाही काव्या, तू फोन खाली ठेव. तू फोन खाली ठेव. बाळावर संस्कार नको असले. फोन खाली ठेव पहिले. अनय नको बोलू. फोन खाली ठेव. फोन खाली ठेव. ऐक चॅप्टर अनय बंद कर. अनय चॅप्टर बंद कर. हॅलो, किती ओरडतोय, ठेवलाय त्याने फोन. ऐकलं का माझं बेबी? वाव, फुल डे स्पा एंड ऑल. क्या करे सेनोरिटा, बड़े बड़े देशों में थोड़ा थोड़ा पैम्परिंग जरूरी होता है. आता हे फुल ट्रिप भर असं चालणार आहे का? मे बी. हॅलो मॅम. Welcome. थँक यू. Go straight. Ladies to the right and gentlemen to the left. डॅम, लेडीज अँड जेंट्स सेपरेट. असंही एकमेकांना मसाज घेताना काय पाहायचंय? राईट. मग सगळं झाल्यावर इथेच भेटूया ना. ऑलराईट, कूल. थँक यू मॅम. You're welcome. नाही, कुठे फेडणार आहे सी पाप? Excuse me, sir. हे घे. हे. Excuse me, sir. Sir, this is not allowed, sir. No, sir. This is not allowed. This One is not minute, allowed, please. sir. Please. Sir, I'm gonna have to. Please, sir. हे कपडे. I have to call my manager, sir. This is not allowed. No. God bless you. Most welcome. Ben. Hey, can I borrow your cap? मी तुला 1 pound देतो. 10 pounds. 10 pounds? 10 poundचा अर्थ तरी कळतो का तुला? 10 गुणिले 83, 830 रुपयाला टोपी असते का? चल. आई, हे काका बघ. हे फीस आहेत. एवढंसं कार्ट आणि काका नाही दादा आहे मी. हे हाय, हाय. वेअर आर यू? मी तुला आमच्या ग्रुप बरोबर पाहिलंच नाही. दुसऱ्या बसमध्ये होतो. आणि मला ना जरा बरं नाही वाटत हे, म्हणून मी रूम मध्येच थांबवलो. का? काय झालं? लूज मोशन्स. हेच सुचत होतं मला. हाऊ अट्रॅक्टिव्ह. डॅम. ओकेस ना आता? हा मॅम फाईन. You should take some Imodium for that. It helps. या. Yeah. आणि कोणाबरोबर आलास तू? मी एकटा सोलो. डोंट वरी, आता आम्ही आहोत ना. मीट बेन. Hey, Ben. And he's my school friend and I'm meeting him after ages. And you know what? He's traveling with us. That's And, great. how cool. Hello. Hey, same cap. Yeah. Good to see you. Okay, so Ben, I'm gonna take your leave. Okay. Can you please take care of this? Sure, for me? yeah. Yeah. And my Oh, bag. yeah. Okay.
Have fun, darling. You too. Mwah. 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 See you. See ya. Bye-bye. So tell me, पुण्याचा अनय. Yeah. Let me guess. 9 to 5 जॉब. हां. वर्षातून फक्त एकच हॉलिडे. अगदी टिपिकल कॉर्पोरेट एम्प्लॉई झालास. परण भात साजूक तू. नो नो मला तर ट्रॅव्हलिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. Really? या Same here. इज इट I love traveling. वाव. So which country did you visit last? ऍक्च्युली मला ना ऑफिसच्या कामांमुळे वेळच मिळत नाही, पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आय डू ट्रॅव्हल. लास्ट टाइम आय स्काय डायव्हिंग केलं होतं मी. This is insane. I love skydiving. रिअली? अरे मी ना आता जस्ट लेवल 3 चा स्काय डायव्हिंगचा कोर्स कंप्लीट केलाय ओ इन जर्मनी. हाऊ अबाउट यू? मी इथे निगडी. निगडी? अगं इंडिया खूप बदललाय आता. इझी. Please hold your breath. फ्रीलान्सिंग करते मी नेचर फोटोग्राफी मध्ये. रिअली? यु नो व्हॉट, मलाही फोटोग्राफी मध्ये खूप इंटरेस्ट आहे. या? हा म्हणजे आय लव्ह ट्रायपॉड, लेन्सेस, आपला फ्लॅश. नाईस. स्टॅम्प कूल. या माझी स्वतःची एक फर्म आहे. इसाबेल आणि बेंजी माय फ्रेंड्स. आम्ही मिळून असाइनमेंट्स घेतो. अजून कोण कोण फ्रेंड्स आहेत तुझे? खूप फ्रेंड्स आहेत माझे. मी जिकडे जाते ना तिकडे फ्रेंड्स बनवते. प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये फ्रेंड्स आहेत माझे. व्हॉट अबाउट बेन? बेन तो सुद्धा फोटो वगैरे काढतो. बेन इज सच अ स्वीट हार्ट. शेफ आहे तो. नाईस शेफ. माझे बाबा पण शेफ आहेत. माझे बाबा आणि बेन एकत्रच काम करतात. नंतर त्याच्याशी पण ओळख करून देते. तुझे बाबाही आलेत हॉलिडेवर? ऑफकोर्स फॅमिली ट्रिप आहे ना आमची. बेन जाईल. आयडियल बॉयफ्रेंड ही इज. हे चांगलं आहे. तू, बाबा आणि बेन. तुझे बाबा तर खूप एक्सेप्टिंग दिसत आहेत ग. व्हॉट? हा म्हणजे आपल्या मुलीचा बॉयफ्रेंड त्यांच्याच वयाचा. अरे बेन माझा बॉयफ्रेंड नाहीये. व्हॉट? तो माझ्या बाबांचा बॉयफ्रेंड आहे. नाईस शेफ. हा नाईस. हे घे ना. हे सगळं असं होतं म्हणून माझ्या पेरेंट्सचा डिवोर्स झाला. हेन्स आय डोंट बिलीव्ह इन मॅरेजेस. ए साजूक तू पण लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. ऑफकोर्स ऑफकोर्स. यू नो आय वॉज 19 जेव्हा बाबा बेनला भेटले. ते दोघं ताजमध्ये काम करतात आणि आता रिटायर झाल्यानंतर इथेच शिफ्ट व्हायचं म्हणतात बेनच्या गावी. सो ट्रिप नंतर आम्ही तिथेच जाणार. अच्छा कुठे आहे ती जागा? इथेच लंडन जवळच आहे. इट्स कॉल्ड विंजिंग. विंजिंग? या. हे कसलं नाव आहे? हॅलो तुमच्या इकडे उंडरी भोसरी हे चालतं. दुसऱ्यांचं ते वाईट, पुण्याचं ते मस्त. साजूक तूप सगळे. तसं नाही, मला आवडलं विंजिंग. कूल नेम. हे घडणारच होतं. प्रियांका इफेक्ट झालाच माझ्यावर. वेळ कसा गेला हे कळलंच नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा Your wife just left. What? Shit! काय गो? हाय. तू परत आलीस सुद्धा? हो. मी माझ्या बॅकवर ना एक्स्ट्रा राऊंड मारून घेतला. किती रिलॅक्स वाटते माहितीये. माझी मसूस तर मला कुस्तीसाठी ट्रेन करत होती असं वाटलं. आउच. सॉरी. व्ह्यू किती छान आहे ना. अच्छा लिसन, मला खूप झोप येते. आय एम गोइंग टू बेड.
बहुतेक जेटलॅग असावा. चलो गुड नाईट. It's really beautiful. बर, उद्या कुठे जायचंय यू डिसाइड. फक्त ते बोरिंग म्युझियम्स नको. डोंट वरी, बोरिंग म्युझियम नाही, खूप इंटरेस्टिंग म्युझियम आहे. नाही सेनोरिटा, नो म्युझियम्स प्लीज. असं का होतं की आरशात आपलं रिफ्लेक्शन बघताना एकदम रियालिटी चेक मिळतो? फिल्म्स मध्ये पण असंच होतं. हिरो तोंड धुतो, स्वतःला आरशात बघतो आणि फायनली तिला रिअलाइज होतं की त्यांनी काय चूक केली आहे किंवा त्याचं खरं प्रेम कोणावर आहे वगैरे वगैरे. बट नाउ दॅट आय एम लुकिंग ॲट माय सेल्फ, मला रिअलाइज होते की आय एम स्क्रूड मॅन. प्रिया सिंगल आहे, इंटरेस्टेड आहे असंही वाटतं, आणि मी आय एम मॅरिड. एक मिनिट, ब्रीद. नाही ब्रीद. सई तुझी बायको आहे, तुला तिच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. ती खूप चांगली मुलगी आहे रे. सो नो प्रिया. सई 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 सई. ओके हिस्ट्री नाही, पण तुला लव्ह स्टोरीज आवडतात ना? मी तुला इथल्या क्वीन विक्टोरियाची स्टोरी सांगते. क्वीन विक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट एकमेकांच्या खूप प्रेमात होते, पण फक्त एकच प्रॉब्लेम होता. रोमिओ ज्युलियट सारखा. फॅमिली शत्रू होते ना एकमेकांच्या. नाही, ते एकमेकांचे कझिन्स होते. काय कझिन्स होते? दोघे एकमेकांच्या एवढ्या प्रेमात होते ना, जगाच्या अगेन्स्ट जाऊन दोघांनी लग्न केलं. जेव्हा क्वीन रागवायची ना, तेव्हा प्रिन्स काय करायचं माहितीये? काय? दाराच्या खालून चिट्स पाठवायचा. हा रोमॅन्टिक ना? पण अनफॉर्च्युनेटली प्रिन्स जास्त वर्ष या जगात राहिला नाही. तुला माहिती मग क्वीननी काय केलं? काय केलं? अख्खं आयुष्य ती काळ्या कपड्यात राहिली, त्याच्या आठवणीत. हॅशटॅग दर्द. होतोस. तुला माहिती असं सच काइंड ऑफ लव्ह स्टोरीज जस्ट मूव्ह मी. आणि एकदा का मी त्या झोन मध्ये गेलो ना की नथिंग कॅन स्टॉप मी. हा आहे किंग हेनरी द 8th. हा पण खूप प्रेमळ होता, एवढा प्रेमळ की त्याने त्याच्या बायकोच्या बहिणीवर पण खूप प्रेम केलं. एक मिनिट. किंग हेनरीने याने त्याच्या बायकोच्या बहिणीसोबत अफेअर केलं आणि त्याच्या बायकोला कळलं नाही? कळलं ना, खूप मोठा वुमनायझर होता तो. कसं वाटलं असेल ना त्याच्या बायकोला? कसे असतात ना पुरुष. Then what happened? What happened? कर्म हॅपन. एवढे मोठे मोठे फोड आले अख्ख्या अंगावर त्याला. गॉयटर पण झाला. हे बघ कसं लंप येतो इथे. थॉमस कुक. प्रिया. शिट. सई, आपण दुसरे पेंटिंग्स बघूया. हा अरे ते जास्ती चांगले आहेत. चल. हा आहे वगैरे. आपण आपल्या घरच्यांसाठी ना गिफ्ट्स अँड सोवेनियर्स घेऊया. त्यांना खूप आवडते. मी लगेच आलो. तू कुठे जातोय? लगेच आलो.
Do you want to go in? Join हे the tour? प्रियांका प्रियांका Hey, hi, Hi. Anay. तू इथे काय करतेयस आज तुमची बस लंडन आहे बघायला जाणार बट होती ते वेदर बदललं ना यामुळे सगळ्या शेड्यूल चेंज करायला लागला Dad, हा अनय ओके माय स्कूल फ्रेंड. तो पण आपल्याच टूर बरोबर ट्रॅव्हल करतोय. ना? या या आणि अनय दिस इज दिस इज प्रियांका's फादर नाईस टू मीट यू सर आणि अनय बेनला तू भेटलाच आहेस. ओहो हे हे सेम कॅब हॅलो हॅलो तुमची टूर इकडे कशी काय कुठली टूर मी एकटा आलोय ऍक्च्युली ना सर मला म्युझियम्स बघण्यात खूप इंटरेस्ट आहे आय एम सॉरी आय विल कम लेटर. सॉरी. इथे ना एक राजा आहे म्हणजे होता म्हणजे त्याचं पोर्ट्रेट आहे आणि तो राजा आहे ना तो खूप जाड आहे म्हणजे होता ही वॉज फॅट आणि मग गेला ही डाईड. छान बरंच नॉलेज आहे की तुला. उप्स. Are you okay? I saw you in trouble over there. I knew you were a Maharashtrian. Shekhar. सई कसं कळलं मी महाराष्ट्र नाही माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय. Huh? उजव्या गालावर. Sorry, I'm just joking. Let me guess. You are here with some travel group? आय एम ऑन माय हनीमून. Is it? Congratulations. थँक यू. आणि तुम्ही Please don't to me. I know jacket and दाढी I look old, but I'm not. माझी मुलगी राहते इथे तिच्या आईसोबत म्हणजे माझ्या एक्स वाईफ सोबत लंडन मध्ये सो भेटायला येतो. सो आर्किटेक्चर हिस्ट्री राईट. आता हे कसं कळलं. सो यू आर ऑल्सो अन आर्किटेक्चर नर्ड. हा हाऊ डू यू नो दॅट. तुझ्या डाव्या गाल्यावर लिहिलंय. Okay, missing you already, sir. Bye. Bye. Okay. We'll see you tonight. Tonight? डिनरला. Oh, oh yeah. कुठे जायचं तुम्हाला जेवायला? My treat. Treat? Don't you know? आपल्या अख्ख्या टूर साठी आज डिनर विथ एंटरटेनमेंट अरेंज केली आहे. माहित नाही तुला? खाल्ली माती. Dinner. Yeah. Oh yeah, sir. I can't wait for it, sir. Looking forward to it. Bye, sir. Bye, Ben, sir. Bye, Priyanka, sir. Bye. Bye. It's okay. Otherwise But it's we- okay. Hey. अनय कुठे होतास तू. किती वाट पाहिली तुझी. अगं ते बाहेर ना माझ्याकडे पैसे पण नव्हते. ह्यानी हेल्प केली मला. बाय द वे ही शेखर. Hi. हा नाही Hi. माझ्या Hi. किती पाऊंड्स? Pounds, I guess 1 pint. Yeah, I mean, आमचं ठरलंय की आपण सगळे एकत्र एक ड्रिंक घेऊया. There's a pub. जवळच आहे. जाऊया? Let's go? Yeah. Cool. You know what I felt? जी ग्रोथ वेगवेगळे देश आणि सिटीज बघून त्याचं आर्किटेक्चर बघून और इन्फ्रास्ट्रक्चर ट्रेडिशन कल्चर बघून होते ती दुसऱ्या कशानेच होत नाही. आय एम सो जेलस या. मला पण हे सगळं करायला खूप आवडेल. या म्हणजे PhD वगैरे करणं ठीक आहे पण प्रत्यक्षात बघणं काही वेगळंच असतं ना. म्हणजे यु नो. PhD कशात? Medieval Gothic influences on modern architecture. तुला सरप्राईज करायला पाठ केलं. Gothic influences. You should visit Twickenham. हो. या तिकडे स्ट्रॉबेरी हिल हाऊस आहे. एकूणच लंडनच्या आसपास एक्लिसिओलॉजिकल काळातली काही पॅरिस चर्चेस आहेत. हे तुला रिवायवल गॉथिक मध्ये इंटरेस्ट आहे? ऑफकोर्स. देन पार्लिमेंट बिल्डिंग इट इज. अर्थातच पार्लमेंट बिल्डिंग वेस्टमिन्स्टर ॲबी बिग बिग बॅन हे एक घड्याळ नसून त्याच्यातली एक घंटा आहे. खूप लोकांना माहिती नसतं. सई तू हे घे ना ह्यात कॅन्डी फ्लॉस आहे तुला खूप आवडेल. एक मिनिट तू काहीतरी सांगत होतास ना. I was saying you should really visit some old places in London.
विन्सर कॅसल आहे ना त्याच्या Oh, पुढे. म्हणजे ती फेमस स्टेशनरी कंपनी. ते फेबर कॅस्टल आहे हे वेगळे. हा So, काय विन्सर कॅसल? विन्सर कॅसलहून एका तासावर यु नो व्हॉट मी ऍक्च्युली उद्या फ्री असेल तर घेऊन जाऊ शकतो ओ तू. वाव आय वुड लव्ह टू. मला नाही खरंच नाही आवडेल. ऍक्च्युली आमचे प्लॅन्स ठरलेले आहेत. बघूया आपण. Oh, हे मी खाली सेटल करतो. थँक्स फॉर एव्हरीथिंग. अरे इट्स माय प्लेजर. बाय 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 बाय. बाय बट डू ट्राय. विन्सर कॅसलहून 1 तास. येस. झालं चला बाय चल. माझा विश्वासच बसत नव्हता. तो जेलस झाला. मला आवडत होतं ते. ऐक ना, शेखर इतकं सांगत होता तर जायचं विन्सरला? नाही बघू. पण मला त्याला खरंच सांगायचं होतं. मला शेखर नव्हता आवडला, पण त्याची लाईफस्टाईल आवडली. आणि मग काय झालं माहितीये का? काय झालं मग आहे ना सुपर जादूला आहे ना फोन आला. अनय अरे बापले कोणाचा फोन आला? अनय काकाचा फोन आला. हॅलो सुधन, आय नीड टू टॉक टू यू अर्जंट आहे. ह्याच्या काय अर्थ आहे माहितीये का? अनय काकाने माती खाल्लीये. हे बघ मोठा झालास ना की दादू शल्क मातीशी खेळायचं. अनय काका शल्की माती नाही खायची. ओके सुद्या मूर्खपणा बंद कर. मी बाथरूम मधून बोलतोय. अरे बापरे पाहिलं का बाथरूम मध्ये जाऊन माती खाणाला काका. अरे गप रे, त्याला बोलायचं असेल काहीतरी महत्वाचं. बोल रे अनय. हे काव्या ऐक, मला आज रात्री सगळं संपायचं आहे. आय एम डन. मला प्रियांकाला सगळं खरं सांगायचं. तिचा लंडन मधला उद्या शेवटचा दिवस आहे. अनय आता खरं सांगायची काय गरज आहे? काय होणार आहे त्याने? आय डोंट एवढंच एक्सप्लेनेशन असेल ना तर काही गरज नाही. हो की नाही? गरज आहे. नाहीतर तिला वाटेल की मी क्रिपी स्टॉकर होतो. मला ते अजिबात सहन होणार नाही. मला हे सगळं संपवायचं आहे ग. एकदा का तिला कळलं ना की मी मॅरिड आहे तर ती स्वतःहूनच मला गुड बाय करेल. राईट? तुला इतकंच वाटतंय ना तर खरं सांगून टाक प्रियांकाला. पण तुला एक कळतंय का? तू सई बरोबर तिला सुद्धा फसवतोयस. तू सगळं खरं सांगितल्यावर तिची काय रिॲक्शन असेल ह्याचा विचार केलायस? आहे का उत्तर याचं? अनेक कले आहे का? हाय, लुकिंग फॉर समथिंग? प्रियांका कुठे आहे ना. तिच्याशी जरा बोलायचं होतं. का बरं? आज जरा माझ्याशी बोल. सो हाऊ वॉज युअर डे यंग मॅन? अहो काका, टोपी पाहिजे का टोपी? 5 पाऊंड. Kids, you know. Do you know him? Yeah. No. I mean, Hi, Dad. Oh, leave those two alone. Don't you remember what it was like when you were their age? I do exactly remember what I was like during that age. And that's why I'm worried. Don't worry, and let's get some food. Priya, I want to tell you something here. Shh. Priyanka.
जरा क्रेझी वेझी बनूया फुनसुक वागडू मेरी सीधी साधी नकळते what to do. क्षण हा उद्या नसेल ही उद्याचा कुठे भरोसा दे पुन्हा पुन्हा मला दिलासा हवा हवासा सारखा खुणावतो चालेल तुझा इशारा तोल हा चुके जरा तू तेरा मला सहारा ए तू जरा झूम जा झूमे समाना सिली सिली जुरू कहाणी सिली सिली करू शतानी सिली सिली जगू नव्याने जरा सिली सिली जुरू कहाणी सिली सिली करू शतानी सिली सिली जगू नव्याने जरा स्वप्नात येना डेली हलकीशी देना स्माइली तू हर पल करना शायनी माझ्याकडे तुझा व्हायरल सेंटेड वारा हॅशटॅग झाल्या नजरा हसता तू जरा स्वप्नात येना डेली हलकीशी देना स्माइली तू हर पल करना शायनी झुमेला तू जरा सारखा खुणावतो चालेल तुझा इशारा तोल हा चुके जरा तू तेरा मला सहारा क्षण हा उद्या नसेल ही उद्याचा कुठे भरोसा दे पुन्हा पुन्हा मला दिलासा हवा हवासा ए तू जरा झूम जा झूमे जमाना सिली 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 I'm married, I'm sorry. I'm sorry, I'm married. तू इतक्या वर्षानंतर एअरपोर्टवर भेटलीस मला वाटलं हीच माझी डेस्टिनी आणि तोंडातून आपोआप खोटं बाहेर पडलं. तू आहेसच इतकी इरेजिस्टिबल की मी तुझ्या टूर बरोबर इथे नाही आलो. मी इथे हनीमूनला आलोय माझ्या बायको बरोबर. आय एम मॅरिड. तुला जर माझ्या कानाखाली मारायची असेल तर आय कम्प्लिटली अंडरस्टँड. आय एम रिअली सॉरी. मी खोटं बोललो. माझा नेहमीपासून तुझ्यावरच क्रश होता आणि त्यामुळे दिस इज रॉंग. मी आज नंतर तुला कधीच दिसणार नाही. टाइम प्लीज. आज नंतर नाही, उद्या नंतर. कारण उद्या लंडनमध्ये माझा शेवटचा दिवस आहे. आणि तुला जर असं वाटत असेल की मला खूप राग वगैरे आलाय कारण तू माझी खोटं बोललायस आणि तू मॅरिड आहेस, तर यू रॉंग. फ्रँकली मला काहीच फरक पडत नाही. आय डोंट केअर. इनफॅक्ट हे खूप एक्साइटिंग आहे रे. सिक्रेट अफेअर. माझी ना आतापर्यंत सगळ्या टाईप्सची अफेअर झाली, पण मी कधीच पती पत्नी मधली वो नव्हते. आणि आता काय म्हणालास तू मला? काय आहे मी? इरेसिस्टिबल. त्यामुळे इफ यू आर रेडी, काउंट मी इन. जस्ट एज अ फ्रेंड म्हणतेय मी. प्रियांका हे फ्रेंड. हे बघ, आपण अजून साईट सीइंग करूयात, फिरूयात, मजा करूयात. जस्ट फॉर वन लास्ट टाइम. आणि थँक गॉड तू फक्त खोटंच बोललास. तू जसा माझ्या बाबांशी वागलास ना, मला वाटलं एखादा चर्सी किंवा सायकोपॅथ निघशील. I'll see you tomorrow.
अनय अनय हा सई आलो आलो आलो. अनय काय रे मी तुला बाहेर शोधत होते. अगं ते मी आलोच हा आलोच. खूप लेट झालं का अनय? अनय काय झालं? नाही ते झोप नाही झाली ना. का काय करत होतास रात्री? ते लूज मोशन पोट बिघडलं होतं आणि जेव्हा फायनली झोप लागली तुझ्या त्या किंग हेनरीचं स्वप्न पडलं. तुला काही औषध देऊ आहे माझ्याकडे? नाही 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 औषध घेतलं मी. थोडा अनइझीनेस आहे. बरं ते जाऊ दे. मी तयारच आहे. आज कुठले म्युझियम्स बघायचे आहेत आपण? नाही 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 आज आपण कुठे नको जाऊ. थांबूया हॉटेलवर. लिसन असं नाही चालणार. तू इथे जर हॉटेलवर माझ्यासाठी थांबणार असशील ना तर मी काहीही करून येतो तुझ्या बरोबर. अनय मी तुला असं एकटं सोडून कुठे जाणार नाही. सई लिसन मी आय एम अ बिग बॉय. डोंट वरी अबाउट मी. हे बघ तू आता आणखी टाइम घालवू नकोस. मला खूप गिल्टी वाटेल. अनय प्लीज प्लीज. ओके हा तू इथे मजा करायला आलीस ना. एन्जॉय युअर डे. डोंट वरी. पण तू काळजी घेशील ना? Could you please book a cab for me? Sure. Where to? Windsor Castle. One moment. वाटाया कुणाची हाक ऐकुनी थांबती वाऱ्याला कुणाची ओढ लागली सांगती कुठेही आता जाऊ दे
मजा आली ना? जिथपर्यंत मजा येते ना तिथेच थांबलं पाहिजे. कम ऑन cheer up. नाउ वी हॅव 2 more places to visit. आणि मग आपण मस्त डिनर करूया. लेट्स हॅव अ ड्रिंक मे बी. नाही नको, डिनर नको. खूप उशीर होईल. मी निघते. अनय काळजी करत असेल घरी. या राईट. पण मी तुम्हा दोघांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो. यू हॅव टू कम टू माय पब. इट्स अन ऑथेंटिक इंग्लिश पब. ओके, इट्स अमेझिंग. यू लव्ह इट देअर. हे बघ, दिस इज परफेक्ट. म्हणजे उद्या काय होईल मला माहित नाही. तू कुठे असशील और मी कुठे असेन, आय डोंट नो. पण हा जो आजचा दिवस आपण एकत्र घालवलाय तो कायम आपल्या बरोबर असेल ॲज अ मेमरी. अँड दॅट्स व्हॉट वी डू, राईट? मेक मेमरीज. आणि तसं यानंतर आपण एकमेकांना परत भेटणारही नाही आहोत. यू नो, आय एम गोइंग टू बेन्स विलेज. राईट. विंजिंग. हे बरं लक्षात राहिलं. मला आता निघायला हवं. खूप उशीर झालाय. इट्स जस्ट 1 hour away from London. आय नो, पण मला नाही वाटत आहे. मी ऍक्च्युली आमचे लंडनच्या बाहेर जायचे काही प्लॅन्सच नाही आहेत म्हणून मग. हा, शेवटचा गुड बाय हसून करूया. चल मी फोटो काढते. नाउ गिव्ह मी अ नाइस स्माइल. कम ऑन, स्माइल अनय. नाउ गिव्ह मी अ हग. आओ. कशी आहे तुझी तब्येत? हा बेटा. सॉरी, मला उशीर झाला. हाऊ वाज योर डे? बोरिंग. हाऊ वाज योर डे? बोरिंग. ॲक्च्युली आय मिस्ड यू. I missed you too. का गिल्टी वाटत होतं मला? मी अनयला शेखरबद्दल का नाही सांगितलं? त्याला जेलस वाटू नये म्हणून? माझ्या मनात शेखरबद्दल खरंच काही नव्हतं, राईट? बोला. हे तुला कौन बनेगा करोडपती आठवते? एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल तुम्ही अनश्योर असाल, तुम्ही क्विट करून हातात आलेले पैसे घेऊन घरी जाऊ शकता. पण जर उत्तर बरोबर आलं तर तुम्ही करोडपती बनवू शकता. करोडपती. मला नेहमी वाटायचं की मी जर हॉट सीटवर असतो ना तर रिस्क घ्यायची हिंमत दाखवली असते. तुला म्हणायचंय काय? मला नाही कळत आहे काव्या, म्हणूनच फोन अ फ्रेंड हा ऑप्शन सिलेक्ट केलाय मी. तू प्रियांकाला तुझ्या फिलिंग्स सांगायचा विचार करतोयस? काव्या. आणि सईचं काय? 96% कम्पॅटेबिलिटीचं काय? माझं प्रेम आहे तिच्यावर, पण
मी तिच्या प्रेमात पडलो नाहीये ना. यु नो व्हॉट आय मीन. म्हणजे मी तिचं प्रेम जिंकलोच नाहीये. मला ते गिफ्ट रॅप करून मिळालंय. आई बाबांनी विचारलं, मी हो म्हणालो. नो ॲडव्हेंचर, नो चॅलेंज. ऍडव्हेंचर म्हणून आता बायकोला सोडणार आहेस का? नो नो, आय एम नॉट सेइंग दॅट. बट मी ही रिग्रेट घेऊन आयुष्यभर नाही जगू शकत काव्या. हे बघा नाही, तुला जर असं वाटत असेल ना की ह्या सगळ्या गोष्टींना मी तुला सपोर्ट करेन तर चुकतोयस तू. काय असं लहान मुलासारखं वागतोयस रे? आय हॅव टू ट्राय ना. अनय, अनय, हे बॅग आणि हे. एक मिनिट मला बोलू दे. आय डोंट नो कसं बोलू. तुला माहिती आहे, अगदी लहानपणापासून मी माझी लाईफ एखाद्या रोमॅन्टिक फिल्म सारखी जगत आलोय. पण लग्न झाल्यापासून समहाव मी तसं वागूच शकत नाही. आणि हे मला खूप दिवसापासून खटकतंय. मला हे असं कंटिन्यू नाही करता येणार. अनय, नाही नाही नाही, अजिबात. तू हे डिझर्व करत नाहीयेस, मला माहिती आहे ते. म्हणूनच मी आपल्या दोघांच्या भल्यासाठी एक डिसिजन घेतलाय. मी आपले लंडन मधले सगळे रिझर्वेशन्स कॅन्सल केलेत आणि आपल्या दोघांसाठी एक सरप्राईज ट्रिप प्लॅन केली. काय सरप्राईज? सरप्राईज ट्रिप? या, Wow. यू अँड मी ऑन अ कंट्री साइड ट्रिप. किती नौटंकी आहेस ना तू. काय आई शपथ, इतका फिल्मी आहेस ना, किती घाबरले मी. हे सेनोरिटा, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी शरारतें करनी चाहिए. आता चल लवकर, उशीर होतोय. आले आले आले. अरे कुठे चाललो आपण ते तरी सांग. लंडनच्या बाहेर एक छोटंसं गाव आहे समुद्राला लागून. आपण आहे ना एकदम ब्रिटिशर सारखी लाईफ जगायची. 8 वाजेपर्यंत डिनर, बार्बेक्यू. कळलं. गावाचं नाव काय ते तरी कळू दे. विंजिंग. अनय, किती सुंदर वाटतंय ना हे सगळं. इथे शेत तर किती गोड आहेत बघ. तुला माहितीये, मला ना लहानपणी बाबांच्या गावी जायला खूप आवडायचं. कारण तिथे पण अशीच हिरवीगार शेत होती आणि किल्ला पण होता. आय लव्ह कॅसल. आय एम कमिंग टू विंजिंग. जवळपास जर स्माइली कॅसल फेस. तर आपण त्या कॅसल मध्ये जायचं का? बरं झालं आपण लंडन सिलेक्ट केलं. What? Shut up. युरोप फिरता येईल. Confused face. Really? Angel face. केला होता पण सगळा नेटवर्क. Your wife? प्रत्यक्षात पाहिलं आता मिळणार आहे. Confused smile. Bringing her. तुला थोडं बोर होईल. Dot. पण Dot. आपल्याला जमेल ना तेवढं आपण सगळे No. castles आणि music Angry पाहायचे. face. Go back. But I want to meet you. Exclamation mark. यार मी युरोप फिरतीये आणि ते पण स्वतः ड्राईव्ह करू. Go. Priya? Question mark. Hello? Question mark, question mark. Poop emoji. ही प्रियंका कोण आहे? हा? कोण? जिच्याशी तू चॅट करतोयस. कुठे? तुझ्या बोटाच्या खाली बघ, प्रियंका नाव लिहिलंय. हा, अगं ही प्रियंका ना आमच्या फॅमिली फ्रेंड्स आहेत ना, त्यांची मुलगी आहे. इथे विंजिंगलाच राहते. फोन उचल. Bluetooth connected. अरे तू भेटायस का? अरे हाय कशी आहेस तू? बाबा कसे आहेत? काय ऐकून येते? मला ऐकू येतंय. अगं ब्लूटूथ चालू आहे. हॅलो अनय, हॅलो ऐक. मी सई बोलतेय, अनयची वाईफ. हाय. अनयने मला सांगितलं तुमच्याबद्दल. ओके. काय? अगं हेच की तुम्ही फॅमिली फ्रेंड्स आहात. या वी फ्रेंड्स. फॅमिली फ्रेंड. आम्ही विंजिंगलाच येतोय. काय? आपण भेटायचं का विंजिंगला?
यू नो व्हॉट मी ऍक्च्युली आज ना माझं कशाला तिला खूप कामं असतात. प्रियंका, तू काय याचं ऐकू नको. आपण भेटूया ना आज संध्याकाळी डिनरला भेटायचं. या डिनर साऊंड्स गुड. ओके सी यू देन. सी यू. बाय. बाय. बाय अनय. हा बाय. ए आय लाईक हर. गोड ना. गोड आहे. Hi. Could you just tell me how far is this place from here? It's just half an hour's drive away. Thank you. You're welcome. Bags. You okay? Thank you so much. Thank you. Thank you. प्रियंका. Hey. Hi. 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 कशी आहेस? Good, good. Nice. Hi. Hi. तुझे बाबा नाही आले? काय रे? Baba got busy actually. But he sends his regards. So sweet. आपण बसूया? हो. बसूया. हे बघ, सूप बीपी आणि निघ इथून. हॅलो. मला नको सांगू काय करायचं ते. मी काय ते थर्ड व्हील म्हणून बसायला आलेली नाहीये. हे बघ, आपले फॅमिली फ्रेंड्स आहेत, आपण शाळेत एकत्र. ऍक्टिंग नीट कर. हा ओके. प्लीज. थँक यू. सो लेडीज, आपण ऑर्डर करूयात का? तिला निघायचंय. का ग? हा मला ऍक्च्युली डेडलाईन्स आहेत काही फोटोग्राफीच्या असाइनमेंट्स वगैरे. हो याने मला सांगितलं तू फोटोग्राफर आहेस तर जरा याला पण शिकव ना फोटो काढायला. अच्छा मला वाटलं होतं याला फोटोग्राफी मधलं येतं. कसलं काय? फक्त पोज देता येते आणि स्वतःचेच फोटो काढतो ते पण ब्लर. आणि काय काय सांगितलंय आर्याने माझ्याबद्दल? हेच की तुमचे बाबा फॅमिली फ्रेंड्स आहेत आणि तुम्ही दोघं लहानपणी एकाच क्लासमध्ये होता. ए मला ह्याच्या लहानपणीच्या गॉसिप्स सांग ना. गॉसिप्स? अरे याच्या तर इतक्या स्टोरीज आहेत ना की रात्र संपेल पण याच्या स्टोरीज नाही संपणार. हो आठवत आहे का? काही काय? ए नाही मी आहे ना आजच्या दिवसाची वाट बघत होते. मला ह्याच्याबद्दल सगळं ऐकून घ्यायचंय. मला ऐकायचंय ज्युनियर अनय कसा होता ते. त्याला खरंच फिल्मची खूप आवड होती का? सई माय डार्लिंग, मी सगळं सांगितलंय तुला. आता कशाला ती मला विचारते ना. मला सांगू दे ना तुझ्या चाइल्डहुड फ्रेंडला. सो अनयला ना लहानपणापासून मूवीजचं भरपूर वेड होतं. स्पेशली फिल्म्स मधल्या हिरोईन्स त्याला खूप आवडायच्या. त्याची अशी एक भयंकर फेज होती ज्याच्यात तो गालावरती ब्लश आणि केसांमध्ये गजरा लावायचा. एकदा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये चक्क डिम्पल कपाडिया बनून आला होता तो. डिम्पल तो बॉबी मधला पोलका डॉटेड ड्रेस आठवतो तुला? तो असा तो घालून आला होता. आठवतंय का? आणि तेव्हापासून मी याला बॉबीच म्हणायचे. काय बॉबी? आपण काही प्यायला मागूयात का? Sure. So, कुठे होते मी? बॉबी. बॉबी. सिरियसली? म्हणून ना कुठलीच मुलगी आणायला सिरियसली घ्यायचीच नाही. व्हेरी फनी. है ना? व्हेरी फनी. अनय मला नव्हतं माहिती तुला हिरो कमी आणि हिरोईन जास्त व्हायचं होतं ते. अगं सई, तू हिच्या बोलण्याकडे ना जास्ती लक्ष देऊ नको. Really?
आणखी एक स्टोरी आहे माझ्याकडे, ती सांगू? हो सांग ना. कसं एकाच वेळेला 2-2 मुलींच्या मागे. आय एम सॉरी इट्स फाईन नाही, एक मिनिट, मला ऐकायची आहे. मी वॉशरूमला जाऊन येते, पण नंतर मला स्टोरी नक्की सांगा. मी आलेच. प्रियंका, हे काय चाललंय? व्हॉट इज दिस? एक मिनिट, तूच म्हणाला होतास ना कन्व्हिन्सिंग कर. आवडत नाहीये माझी ऍक्टिंग? हे तुला सगळं जोक वाटतंय? यू प्लेइंग विथ आय एम प्लेइंग विथ हर. येस. आणि तू काय करतोयस एक्झॅक्टली? तिच्याशी खोटं कोण बोललं? तिला लंडन वरून इथपर्यंत फरफटत कोणी आणलं? आम्ही एक्झॅक्टली. हे बघ, मला ना यातलं काहीच नको होतं. आपण लंडन मध्ये भेटलो, फिरलो, एक दिवस मस्त छान घालवला, दॅट्स इट, तेवढंच. त्याच्या पुढचे सगळे डिसिजन्स तू घेतलेच नाही. आणि मी सिंगल आहे, मला अलाउड आहे यार. आणि एवढंच होतं ना तर तिला सोडून यायचं लंडन. वी आर मॅरिड. सई माझी बायको आहे, कळलं? फॉर गॉड सेक, कळलं. आणि बाय दिस टाइम सगळ्यांना कळलं असेल की तुम्ही मॅरिड आहात. ज्या पद्धतीने हातावर हात ठेवून बसला होतात ना, एव्हरीबडी गेस्ड इट. आणि एवढंच प्रेम होतं ना बायकोवर, तर माझ्या मागे मागे कशाला फिरलास? सॉरी, काय म्हणाला होतास मगाशी? पटकन सुप्पी आणि निघ ना. घे, तुझी लाईफ सिंपल करते. एन्जॉय. काय रे, काल प्रियंका अशी न सांगता का निघून गेली? किती मजा, किती छान गप्पा रंगल्या होत्या. आणि आज काय तू फुल रोमॅन्टिक झालायस? अगदी रोमॅन्टिक डेट आहे ना. अने हा जिप. हा अने, हे बघ, हे असं नाही करायचं. अने, मला तू चुकीचं अजिबात करतो. जमत नाहीये. अर्धा तास इथे येतो आपण. थांब. ओ तुला कुठे बोलवतेस? सई, नको ना प्लीज, खरंच नको. सई, शू. वाटा पतंग झाल्या रेशमी दिशाया, झाले तरंग मीही साहिबा. लाटा मलंग झाल्या सावरू कशाया, झाले तरंग मीही साहिबा. आली लहर सुहानी, सारे शहर गुलाबी, झाले तरंग मीही साहिबा. वाटा पतंग झाल्या रेशमी दिशाया, झाले तरंग मीही साहिबा. To stop here, just wanna stay in your arms, gonna live with you. Oh, I'm feeling special. I really wanna stand to stop here, just wanna stay in your arms, gonna live with you for long. चाहूल हळवी शिरुमणी, महकी महकी लाजून चांदनी, बहका सारंगी समाहा, मदहोशीत झूमे आसमान. सारी खुशी झाली दिलनशी, ही भूल झाली शबाबी. आली लहर सुहानी, सारे शहर गुलाबी, झाले तरंग मीही साहिबा.
करून येते. ऑलराईट. You have one voice message. अनय लिसन ना, हे बघ मला कॉल बॅक नाही केलास ना तर ना मी तुझ्या सईला फोन करून सगळं सांगेन. मी GPS सेंड केलाय. सी यू. हल्ली बात. सई. काय? अगं मला प्रियांकाच्या बाबांकडून आईसाठी काहीतरी पिकअप करायचंय. मी लगेच जाऊन येतो. हा. अनय काय म्हणालास? अनय प्रिया. प्रिया. अनय. प्रिया तू ओके आहेस ना? Are you drunk? अगं गुड कॅट. असा का मेसेज केला होतास? एवढ्यासाठी सईला सोडून इथे पळत आलो मी. म्हणून तुला ओढायचंय. What? ड्रिंक. प्रियांका. DRINK. तू समजतोस का रे स्वतःला? Who do you think you are? माझ्या आयुष्यात येतोस काय? माय फर्स्ट लव्ह, डेस्टिनी, ह्याव त्याव हे सगळं करतोस काय? आणि एक दिवस तू नसतोस मला फाटा द्यायचा, मी तुला फाटा देणार. प्रियंका डिसाइड्स व्हेन इट्स ओव्हर. नाउ यू ड्रिंक. ड्रिंक. प्रिया मी काय उशीर होतोय? हा ती वाट बघते. तिकडे लंडन मध्ये माझ्या बरोबर नसताना तुला नाही आली का तिची आठवण? अच्छा मला सांग, हू डू यू लाईक बेटर? हा म्हणजे ती पण सुंदर आहे इन अ व्हेरी बायको वे. एक मिनिट काय म्हणाला होतास तू मला? इररेसिस्टिबल. आता वाटते का मी तुला इररेसिस्टिबल? हे बघ सई इज परफेक्ट फॉर मी. ती पण इररेसिस्टिबल. लग्नानंतर तिच्याशी खूप अनफेअर वागलोय मी, पण ती कधीही मला काही बोलली नाही. हनीमूनला आल्यापासून मी तिच्या जवळपास सुद्धा फिरकलो नाही, तरी तिने मला समजून घेतलं. प्रिया, आय थिंक शी इज द राईट चॉईस फॉर मी. आज खूप स्पेशल दिवस होता आमच्यासाठी. पण तू माझी डेस्टिनी आहेस प्रिया. तुला गॅदरिंग मध्ये जेव्हा पाहिलं होतं तेव्हापासून तूच होतीस. मग तू इथे भेटलीस खूप वर्षांनी, आणि तुला गॅदरिंग सुद्धा आठवत होतं. हीच गोष्ट प्रूव्ह करते की माझ्या मनात प्रेमाची जी कॉन्सेप्ट आहे ती खरी आहे. गॅदरिंग रिहर्सल्स, तो डान्स, मी टोमॅटो झालो होतो. आणि त्या रोजबेरी मिसची नक्कल. गॅदरिंग मध्ये तू घातलेला तो ड्रेस, आय मीन वाव, यू वर लुकिंग लाईक अ फेरी. तुला माहिती कधी कधी ना मला मी आत्ता कुठला ड्रेस घातलाय ना तेही लक्षात नाही राहत. 100 वर्षांपूर्वीच कसं लक्षात राहणार? तुला सांगू, मला नंतर गॅदरिंग सुद्धा आठवत नाही. काय
व्हॉट यू मीन? तुला गॅदरिंग आठवत नाहीये? त्या दिवशी एअरपोर्टवर तू मला म्हणालीस की मी ना खोटं बोलले होते. पण आता ना, आता आपण मूव्ह करूया. तू खोटं बोलली होतीस? सॉरी. म्हणजे तुला मी सुद्धा आठवत नव्हतो? आणि मला तुझे प्रत्येक एक्सप्रेशन्स आठवत आहेत. अरे यार, नाही आठवते मला. त्या काळातच माझ्या मॉम डॅडचा डिवोर्स झाला होता. दॅट वॉज द वर्स्ट फेज ऑफ माय लाईफ, वर्स्ट इयर. मला नाही आठवते काही आणि मला आठवायचंही नाहीये. गॉड, आय एम एन इडियट. त्या बिचारा सैल्या दुखून तुझ्यासाठी ते पळत आलो मी. ओके, आय गिव्ह अप. तुला रडत बसायचं असेल ना, बस रडत. या, डू यू हॅव एनी आयडिया मी किती मोठी रिस्क घेऊन आलोय? मी सांगितलं होतं तुला रिस्क घ्यायला. सई, तिला डिच करून आलोय मी. आणि तुला साधं गॅदरिंग सुद्धा आठवत नाहीये. एवढा बोळका आला असेल ना बायकोचा, तर जा ना तिच्याकडे. चालूच आहे. जा की. मरण भात साजूक तूप कुठला? ए हॅलो हॅलो हॅलो, साजूक तूप काय शिवी असू शकत नाही बरं का. खूप भारी असते साजूक तूप. हो ना, हो ना. चाललोय. इकडे दार. ती माझी बाटली आहे. होती. एकटाच प्यायलास? सई, तू दारू पिणार आहेस? दारू? तू पण त्यांच्यातला एकेस का, जे वाईनला दारू, बिअरला दारू असं म्हणतात? अरे फर्मंटेड द्राक्ष आहे ती. तुला कधी असं पिताना पाहिलं नाही ना? कारण तू कधी मला अशा ठिकाणी घेऊनच नाही गेला. नेहमी शिवसागर, बरिस्ता, CCD नाही तर वाडेश्वरलाच जाऊ. जे गुड गर्ल गुड बॉय जातात ना, तशाच ठिकाणी घेऊन गेला. तू कधी असं बोललीच नाहीस ना. मग मी काय विचारणार? चल लग्नाच्या आधी हाय स्पिरिट पबला जाऊ, गांजा पिऊ. हो, म्हणजे रोज नाही, पण वीकेंड्सला जॉईंट्स मारते. जॉईंट? किडिंग आहे. पीना. तुला वाटतं तेवढी गुड गर्ल नाहीये मी, आणि मला वाटतं तेवढा गुड बॉय पण नाहीयेस तू. नाही, ते मगाशी ना. पीना. वाईन चांगली आहे. युअर चॉईस. तुला माहिती आहे ना मी तुला का सिलेक्ट केलं? म्हणजे मला एवढी स्थळं आली, त्यातनं मी तुलाच का चूज केलं? 96% कम्पॅटेबिलिटी. एका मुलाशी तर 98% कम्पॅटेबिलिटी होती. तुला माहिती आहे त्याच्या हॉबीज काय होत्या? रीडिंग आणि अँटिक गोळा करणं. सेम माझ्यासारखं. पीना. आणि तू त्याच्या कम्प्लीट अपोजिट होतास. तुझं काहीच ठरलं नव्हतं आयुष्यात. तुला जे हवं होतं ते तू करायचास, पण तरी तुझ्यात एक वेगळी स्पॉन्टेनिटी होती. ती मला खूप आवडली. तुझ्याबरोबर असणं इट्स सो रिफ्रेशिंग. तुला माहितीये तू मला ऑफिसमध्ये बुकेस पाठवायचास. अख्खा दिवस माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल असायची. मला खूप आवडायचं ते. आज तू मला जेवायला कुठे नेशील, काय दाखवशील, काय ऐकवशील, मला काही पत्ता नसायचा. तुला माहितीये मला पहिल्यांदा आयुष्यात सरप्राईजेस आवडायला लागले तुझ्यामुळे. एखाद वेळेस ते त्या 98% वाल्या मुलाबरोबर कम्पॅटेबिलिटी असती, पण आपण म्हणतो ना ते मॅच मेड इन हेवन टाइप्स. यू आर राईट. पण आपलं मॅच मी केलंय. आणि आयुष्यात तुला चूज करून पहिल्यांदाच मी स्वतःला एक सरप्राईज दिलंय. आज कोणाला भेटायला गेला होतास ना? आय एम सॉरी यार सई. तू खूप चांगली आहेस.
तुला माझी कदर आहे, तिला नाहीये. उगाच केलो मी तिथे. ती का वागली माझी असं? शे. प्रियांका, तिला साधा आमचं गॅदरिंग आठवत नाहीये. आमची लव्ह स्टोरी तिथे सुरू झाली आणि तिला गॅदरिंग आठवत नाहीये. अनय, तुला जास्त झाली वाटतं. नाही एवढं लंडन वरून तिच्यासाठी इथे आलो. सगळ्यांना खोटं बोलून तिला भेटलो आणि तिला गॅदरिंगच आठवत नाहीये. आणि त्यानंतर तिने मला किस. तू माझ्या बायकोला सांगू नको हा. ती खूप गोड आहे. तिला कळलं ना तर तिला खूप वाईट वाटेल. नाही सांगणार ना? प्रॉमिस. गॅदरिंगच आठवत नाहीये. सई, गुड मॉर्निंग. आज कुठे चाललोय आपण? आपण नाही, मी शॉपिंगला. प्रिया बरोबर. सई, शॉपिंग. हॅलो. ओ रिअली? पण मग तुम्ही इतके वर्ष टच मध्ये कसे होता? फोनवर? नाही, फेसबुक. ओ फेसबुक. थँक्स टू द इंटरनेट. प्रियंका, पण तू त्याच्या फेसबुक फ्रेंड लिस्टवर नाहीये. हो, कारण मी ऑर्कुटवर टच मध्ये होतो. अच्छा, ऑर्कुट. छान आहे ना? नाईस कलर. सई, I think we need to talk. सई, हे बघ, मी आणि अनय, आय नीड टू. मला एकच सांग, तुला खरंच गॅदरिंग आठवत नाहीये? बाय द वे, थँक्स फॉर द वाईन. हाय अनय. What the hell? अनय, तू काय सांगितलेस तिला? मी कशाला काय सांगितलं तिला? ओ सई, कुठे आहेस तू? सई, प्लीज माझं एकदा ऐकून घे. प्लीज. जे ऐकायचं होतं ते सगळं ऐकलं. सई, तुला माहितीये ना की आपण मॅरिड कपल सारखे कमी, फ्रेंड्स सारखे जास्ती होत. आय नो प्यार दोस्ती हे वगैरे. तुला काही इथे कुछ होतायचा डायलॉग आठवतोय? नाही, त्याचा संदर्भ वेगळा होता. म्हणजे आपलं तसं नाही ना, जसं असायला हवं. मग मला काय करायला हवं होतं आणखीन? नाही सई, मी तुझ्या प्रेमात पडलो नाहीये ना. वाव, रिअली थँक्यू सो मच. सरळ सांग ना की सई, तुझा थोडा आणखीन इन्सल्ट करायचा होता. करू का? गुड सेन्स ऑफ ह्युमर. सई, तुझा अजिबात इन्सल्ट करत नाही मी. उलट तुझं कौतुक करतोय. लुक ॲट यू. तू खूप जास्ती परफेक्ट आहेस सई. तेच माझं चुकलं नाही की मी परफेक्ट आहे, म्हणून तर तू जाऊन त्या इम्परफेक्ट मुलीला किस केलं. मी तिला किस नाही केलं, तिने मला किस करायचा प्रयत्न केला. आणि तू काय केलंस? एन्जॉय केलंस? नाही, मी तिला थांबवलं. थँक्यू सो मच. तू आयडियल हजबंड आहेस ना तू. थांबवलं मीच मूर्ख. त्या शेखरला भेटायला गेले तुला न सांगता, आणि मला त्याचं गिल्ट आलं. एक मिनिट. तू मला न सांगता त्या शेखरला भेटायला गेली होतीस?
राईट राईट राईट. मी जे केलं ते जास्ती हॉरिबल आहे. मी काव्याला काय बोललो होतो यार? हा हा आठवलं. सई, तू कौन बनेगा करोडपती पाहिलेस? प्लीज प्लीज मला एक्सप्लेन करण्याचा एक चान्स दे प्लीज. ठीक आहे, बोल. आय न्यू इट. सई, प्लीज जाऊ नकोस. मी नाही जाते, तू जातोस. तुझी बॅग. दुसरं हॉटेल शोध. हलतीच रिस्क इश्क विश्क फितुरी फसवेच प्रेम झाली गेम ससुरी कसले उधाण लाट खेळत सुनामी कडलकची लाथ देई उठसुट सलामी बघा झाली ना दुर्गती कुणी देत नाही सिंपथी बरबाद हाती तंबुरा शेवटी खाली माती 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 खाली माती. सपाटून आपटी जोरदार हाडबीट झाली गप्पगार प्रेमाचा का झाला फियास्को हे मिळाला कुणाचा तुला खो भानगड नसती बार बार सपाटून आपटी जोरदार हाडबीट झाली गप्पगार चढतो पुन्हा पुन्हा मग झाली ना दुर्गती कुणी देत नाही सिंपथी बरबाद हाती तंबुरा शेवटी खाली माती खाली माती खाली माती खाली माती भलतीच रिस्क इश्क विश्क फितुरी हसवेच प्रेम झाली गेम ससुरी कसले उधाण लाट खरतर सुनामी कडलकची लाथ देई उठसुट सलामी बघ झाली ना दुर्गती कुणी देत नाही सिंपथी बरबाद हाती तंबुरा शेवटी खाली माती 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 खाली माती. मी लहानपणीच तुझ्या प्रेमात पडलो. तू निघून गेलीस आणि मला तुझ्यासारखी मुलगी कधीच सापडली नाही. मी सगळ्या मुलींमध्ये तुलाच शोधत होतो. अरे हे काय चाललंय? आणि सारखं सारखं घड्याळ का बघतोयस? आणि तू छत्री काढलीस? कारण वेदर रिपोर्ट प्रमाणे आज पाऊस पडणार आहे आणि आय वॉन्ट टू टाइम इट केअरफुली. टाइम व्हॉट? मला नेहमीच अशा रोमॅन्टिक पावसात प्रपोज करायचं होतं. आणि आय नो
रात्री बोललो की सई आणि मी परफेक्ट कपल होत, पण काल मला सई सोडून गेली. अँड आय थिंक दिस इज अ साइन फ्रॉम गॉड. प्रियंका, will you marry me? What? No! Please stop it, guys. Stop. अने उठ. सीन नको क्रिएट करूस. आणि प्लीज सारखं घड्याळ नको बघूस. But I'm serious, आज पाऊस पडणार आहे. पाऊस सोड. मी काय म्हणतेय ते ऐक. तुला फिल्म वाटते का ही? 2 हिरोईन्स पैकी एक निघून गेली म्हणजे दुसरी बरोबर जमलंच पाहिजे. पण मी तुझ्यासाठी माझं लग्न सॅक्रिफाईस केलं प्रिया. रिअली? तू सईला सगळं खरं सांगितलंस? हा? कधीला आपणहून कळलंय सगळं? आय डोंट नो, आय एम नॉट शुअर. मी काल खूप ड्रंक होतो. अनय, तू किती सॅड आहेस, तुला कळतंय का? जा सईला समजव, बघ ती माफ करते का. प्लीज प्रिया, तू माझी डेस्टिनी आहेस. हो का? ग्रेट. दे ती अंगठी. दे ना. चला पण लग्नच करूया. काय ना, मी आता फ्रान्स मध्ये जॉब करते. तू कधी शिफ्ट होतोस तिथे? हा, आणि नेक्स्ट मंथ ना माझी एक असाइनमेंट आहे आफ्रिकामध्ये, वाकांडा नावाच्या देशात. येतोस ना माझ्या बरोबर? नाही तर मी येते पुण्यात हाऊसवाईफ बनून. आलाय मोठा मन जिंकायला. माझं मन काय ट्रॉफी नाही आहे जिंकण्यासाठी. मग मी आता काय करू? नाही, तुला मला हो म्हणावंच लागेल, कारण की तुझं मला नाही म्हटलीस तर सई मला उगाच सोडून गेल्यासारखं होईल. अँड आय कांट लेट दॅट हॅपन. ती अशी नाही जाऊ शकत. चल. बट वेअर प्रिया? चल. गाइस नो. आमचा डिवोर्स कधी झाला कळलंच नाही आम्हाला. द फर्स्ट साइन ऑफ ट्रबल अँड वी रॅन अवे. पण मग तुम्ही मॅरेज काउन्सिलर वगैरे? आम्ही थांबलोच नाही तोपर्यंत. आणि आता वाईट वाटतंय खूप की आम्ही ॲटलिस्ट ट्राय करायला हवं होतं. बट वी हॅड नो पेशन्स. एनिवे, नाव आय नो. परत अशी संधी मिळाली तर मी ही चूक नाही करणार. सो सई सई कन्फर्म आहे आता? मग व्हॉट आय डोंट अंडरस्टँड इज की तू अजूनही इथे का थांबलायस? हे म्युझिशियन्स, हा रोमॅन्स, हे सगळं इथे का वेस्ट करतोयस? आय डोंट नो. रियालिटी फेस करण्यापेक्षा लहानपणापासूनच मी या फॅन्टसीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतोय. सो परफेक्ट बायको असतानाही गॅदरिंग करत तुझ्या मागे. अनय, तुझं माझ्यावरती प्रेम कधीच नव्हतं. You are still in love with that 10-year-old girl. What did he say? What did she say? 10-year-old girl. Hello. Hello, sir. Hello. Oh, that's so cute. Uncle, hello. Kaka. Is he a pedophile? God, let's get out of here. This is for you, mademoiselle. Enjoy. खाऊन घे. हे बघ, इम्पॉर्टंट डिसिजन्स रिकाम्या पोटाने आणि भावनेच्या भरात घ्यायचे नसतात. ओके, सो ईट. काळजी घे स्वतःची. हाऊज इट? आय नो. मला फार वाटतं आपण सिमिलर होत खूप. प्रीमॅच्युअरली मॅच्युअर. डिवोर्स नंतर या पबच्या मॅनेजमेंटमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की आय वॉज लव्हिंग माय जॉब. I was good at it. I was happy. I still am. But I miss them. I miss them every single day. मी तुला खूप त्रास दिला ना प्रिया. आय एम सॉरी. डोंट वे. मी एन्जॉय केलं खूप. हा, पण जे झालं त्याच्यात थोडीशी माझी चूक होती. म्हणजे अगदी 0.00009%. आय एन्जॉय माय इंडिपेंडन्स. पण असं कधी कधी असं वाटतं की
You know, what if I like the attention? तू काय करायचं ठरवलंयस? आय मीन मी तुला हकलत नाहीये, अजिबात नाही. ऑन द कॉन्ट्ररी, there's a nice guest room upstairs. But you have to make a decision. Right? पण आता मी काय करू? गाणं गा, नाच. आय मीन जे काही तू इथे करतोयस ते सगळं तिथे जाऊन कर. शी डिझर्व्स एन एक्सप्लेनेशन. जा. थँक्स प्रिया. थँक्स अ लॉट. ओके. ए अरे तुझी रिंग. ए अरे आणि छत्री. राहू दे राहू दे. सई. Morning, sir. सई. शेखर. सई. सई. शेखर. सई. शेखर. सई. शेखर कुठे लपवलंस माझ्या बायकोला? कुठे आहे सई? कुठे आहे माझी बायको? शी इज नॉट या खोटारड्या. ती इकडे नाहीये. तिची फ्लाईट 1 तासाने ती गेलीये. ओके. 1 तासात एअरपोर्टवर पोहोचणं अशक्य आहे. जियो. Yes, sir. Yeah. चल पटकन. कम कम कम. अने will you just wait? Sorry. Let's go. Let's go. Let's go. हॅलो सुधन. अरे आत्ताच बोलायची गरज आहे का? अरे पण इथे. अरे तू माझं ऐक, हे जास्ती महत्वाचं आहे. हे बघ, मी काल तिच्या घरी गेलो होतो. कोणाच्या? प्रियांकाच्या. आणि तिने तिथे मला किस करायचा प्रयत्न केला. पण कोणी? प्रियांका. ओके. काय? मग आम्ही दोघांनी दारू प्याली आणि I was lost. मी तिला सगळं खरं सांगून टाकलं. कुणाला? सईला. आणि ती आता इंडियाला निघाली आहे. कोण? अरे सई रे बाबा. ओके 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 ओके. एअरपोर्टवर थांबायला चाललोय. अरे सईला रे. आय रिअली लव्ह हर अ लॉट. आता नक्की कोण? अरे आय लव्ह सई यार. होय का? मलाही सांग. अगं ते सईला सगळं कळलेलं आहे. आणि एअरपोर्टवर चालला तिला थांबवायला. आणि महत्वाचं ही लव्ह सई. सांगितलं. किती वेळ लागेल? अहो ताई ते प्रकृतीवर अवलंबून असतं. फ्लाईट सुटायला किती वेळ लागेल? हो विचारतो. सिस्टर बाजूला. हॅलो अनय, फ्लाईट सुटायला किती वेळ आहे? 45 मिनिट्स. 45 मिनिट्स. गधड्या, मग फोनवर बोलत काय बसलायस? जा आणि थांबव तिला. आणि फोन ठेव. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. आय हेट यू. Who's Priyanka? Okay, get on fast. हे थँक्स यार. थँक्यू सो मच यार. तू खरंच खूप ग्रेट आहेस. आय एम सॉरी मी तुला खूप काय बोललो. ओके जा आता. आय एम रिअली सॉरी. अरे जा ना आता. हा.
Final call. Can I see your passport, sir? Sir, I'm very sorry, sir, but I need to go, sir. Sir, underneath, sir. काका, ओ काका, sir, काका मला जाऊ दे ना, please. माझी बायको निघून जाईल, sir. Back up over Please, here. sir, sir. Hey, शेखर. Back up over here. मी 3 म्हणालो की पळ. हा? मी 3 म्हणालो की पळ. 1 2 3 जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी जा. Thank you, मेरे अमरीश पुरी. Sorry. It's our Indian tradition. We grab elderly people's feet. Don't go. Wait. I'll show you. My mom. Hey, mom, काकू सरकार. Hey, काका. असं नसतं. सई. प्रेमाचा कसा फियास्को मिळाला कुणाचा तुला खो. सांगितलं कोणी कराती झुरायला का ओतलं पाणी ही नाती फुलायला. बघा झाली ना दुर्गती गुणवेद नाही सिंपती बरोबर हाती तंबुरा शेवटी. मला अचानक रिअलाइज झालं की मला फायनली माझी ती हिरोईन मिळाली होती जिचा पाठलाग करता करता मी रॉमकॉम मधल्या हिरो सारखा इलिगली एअरपोर्ट मध्येही घुसायला तयार होतो. मी बोललो होतो ना, सगळ्या ग्रेट लव्ह स्टोरीज एअरपोर्टवरच घडतात. सई, मला माफ कर. तुला आठवतंय त्या दिवशी प्रियांकाने मला सॉरी तेव्हा तूच म्हणालीस की मी तुझ्या आयडियल नवऱ्याच्या इमेज प्रमाणे अजिबात नाहीये, अगदी वेगळा आहे, पण तरीही तुला मी आवडलो होतो. डीप डाऊन यू न्यू इट.
की मीच तुझ्यासाठी परफेक्ट होतो. तू चालू ठेव तुझं कौतुक, मी निघते. नाही सॉरी सॉरी सॉरी. आय कम स्ट्रेट टू द पॉइंट. तू जेव्हा मला सोडून गेलीस तेव्हा मलाही रिअलाइज झालं की तूच माझ्यासाठी परफेक्ट आहेस. त्या सो कॉल्ड आयडियल हिरोईन्स पेक्षा कम्प्लिटली वेगळी, पण मला कम्प्लीट करणारी. खूप लवकर कळलंय तुला. क्या करे सेनोरिटा, बड़े बड़े देशों में ऐसे ट्यूबलाइट्स हमेशा होते हैं. हे सई, तुझी वेडिंग रिंग काढ. अनय, मी अजून एवढा टोकाचा डिसिजन घेतलेला नाही. प्लीज 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 काढ. त्यापेक्षा जास्ती फिल्मी प्रपोजल माझ्या क्लिशेसच्या लिस्ट मध्ये पण नाही. सई प्लीज नको ना जाऊस. मला हॅपी एंडिंग द्यायला थोडा वेळ लागेल. नो, आय मीन आय नो, पण तरी सुद्धा अनयच्या या क्यूट प्रपोजल नंतर सुद्धा खूप वेळ लागला मला हे सगळं विसरायला. आय लव्ह यू. आणि त्याही पेक्षा जास्त वेळ लागला त्याची लिगल प्रॉब्लेम्स मधनं सुटका करायला. अनय सर विदाऊट तिकीट एअरपोर्टमध्ये घुसले होते ना. लव्ह स्टोरी मधला हा भाग तर कोणी फिल्म्समध्ये दाखवतच नाही. पण फायनली मी त्याला माफ केलं आणि आम्ही घरी परतलो. आम्ही ठरवलं की लंडनमध्ये जे काय घडलं ते सिक्रेट समजून दोघांमध्येच राहू द्यायचं. हा अनुभव त्रासदायक होता, पण यामुळे आम्ही जास्त जवळ आलो होतो. दोघांनाही हे कळून चुकलं होतं की प्रेम अनेक शेप्स आणि सायझेस मध्ये दिसून येतं. आम्ही शिकलो की काही प्रेमाची नाती अगदी आपोआप तयार होतात, तर कधी कधी एक प्रेमाचं नातं अनेक नात्यांना जन्म देतं. कधी कधी नात्यातलं प्रेम विझूनही जातं. तर काहींना ते स्वतःतही मिळतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की प्रेम म्हणजे नेमकं काय असतं हे कधीच कोणाला समजलेलं नाही आणि कधी कोणाला समजणारही नाही. पण हो, जेव्हा तुम्हाला तुमचा तो इडियट सापडतो तेव्हा त्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी जे जमेल ते केलं पाहिजे. मग एअरपोर्टमध्ये इल्लिगली घुसावं लागलं तरी चालेल.